अंबडमध्ये फुले आंबेडकरांचे विचार आणि आपली जबाबदारी या विषयावर प्रभावी व्याख्यानमाला संपन्न. अंबड दिनांक 25 एप्रिल. मराठा सेवा संघ अंबड यांच्या वतीने आयोजित जगद्गुरू तुकोबाराय व्याख्यानमाला अंतर्गत आज चौथे पुष्प मोठ्या उत्साहात पार पडले. फुले आंबेडकरांचे विचार आणि आपली जबाबदारी या समकालीन आणि विचारप्रवर्तक विषयावर शिवश्री प्राध्यापक डॉक्टर शशिकांत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिजाऊ उद्यान मंदिर प्रल्हाद एम्पुरियम येथे सायंकाळी 7:30 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमास तब्बल 2 तास विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष शिवश्री संतोष मिसाळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून SK न्यूज महाराष्ट्राचे शिवश्री श्रीधर कापसे यांची उपस्थिती होती. प्राध्यापक डॉक्टर पाटील यांनी आपल्या प्रभावी भाषणात महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा सखोल आढावा घेत समाजातील समानता, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक जबाबदारी यावर ठोस भूमिका मांडली. त्यांनी तरुण पिढीने या विचाराचे आचरण करून समाज परिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून व्याख्यानमालेचे कौतुक करत अशा उपक्रमाची समाजाला नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी प्रीतिभोजाचे आयोजन करण्यात आले होते. प्रीतिभोजाचे सौजन्य शिवश्री धनंजय गुळवणे आणि शिवश्री भागवत डावखर यांनी केले. या व्याख्यानमालेमुळे अंबड परिसरात बौद्धिक चळवळीला चालना मिळत असून नागरिकांकडून या उपक्रमाचे विशेष स्वागत होत आहे. ही भूमिका आम्ही फिरतो आहोत. ती भूमिका फार घातक आहे असं वर्तमान अवस्थेमध्ये कळतं आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी अनेक दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात आलं तर नवी शोषण व्यवस्था येथे आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मूलमंत्र दिला त्या मूलमंत्राला आपण फक्त भौतिक गोष्टींनी आपण अनुसरले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांनी शिका म्हटलं, आपण आपली मुलं कॉन्व्हेंटला टाकली. त्यांनी शिका म्हटलं, आपली मुलं वर्गात टाकली. त्यांनी शिका म्हटलं, आपण आपली मुलं क्लासेसला टाकली. हे शिका म्हटले तर त्यांना हे शिका अपेक्षितच नव्हतं. ते म्हणाले की या महामानवांच्या विचारांना, इतिहासातल्या, संस्कृतीतल्या सगळ्या घडामोडींना तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. हे शिका, संघटित व्हा. आम्ही संघटित झालो. तुम्ही आम्ही बसवलेला पुतळा कोणी हलवलं की आपण संघटित झालो, तिथं आंदोलन करायला उभे राहिलो. तुमच्या आमच्या कॉलनीत कुठे दंगामस्ती झाली, दंगा करणारा कोण आहे, कुठल्या जातीचा आहे बघायचं, त्याच्या विरोधात जात कोणती, त्यांनी एकत्र यायचं, आपण संघटित झालो. कुठे काही कोणी एक नेता उभा राहिला असेल, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या जातीचा आहे, त्याला पुरस्कार मिळाला असेल, कोण कुठल्या जातीचा आहे, काय, आपण तिथं संघटित झालो. शिका म्हणजेच इतिहास, संस्कृतीचा अभ्यास करा, विचारांचा अभ्यास करा. संघटित व्हा म्हणजे कुठे संघटित व्हा? जिथं अन्याय होत असेल, जिथं अत्याचार होत असेल, जिथं शोषण होत असेल, जिथं पेडल्या जात असाल, जिथं अन्याय तुमच्यावरती होतोय, तुम्ही नांदल्या जाताय, तुमचं शोषण होतं, त्या ठिकाणी संघर्ष संघर्ष कुठेही बाही उभं असते ना, बाही उभं. हा संघर्ष नाही. हा संघर्ष या व्यवस्थेच्या बदलू पाहणाऱ्या सगळ्या सिस्टीम्स बदलतात. म्हणजे येणारा पुढचा काळ काय असेल तर भांडवलशाही प्रचंड मोठ्या प्रमाणात, गुलामगिरी तुमच्या आमच्या घरात लागू पाहणार, तुमच्या आमच्या घरातल्या सामान्य वर्गात जगत पाहणाऱ्या लोकांना गुलामगिरी पुन्हा सोसावी लागणार. नवी विषमता पुढे येणार, भांडवल विरुद्ध दारिद्र्य या व्यवस्था पुन्हा येणार आहे. मग याच्यासोबत संघर्ष करायला तयार व्हा. हा संघर्ष फार महत्वाचा आहे. म्हणून या सगळ्या विचारांचं जर आपल्याला लक्षात आलं तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल, वार कर डोक्यात माझ्या ठेवण्या शाबूत घर, वार कर डोक्यात माझ्या ठेवण्या शाबूत घर, बंदूक घे कितीही दातू, उभा नवा दाभोळ. कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश, दाभोळकर ही सगळी जी माणसं होती, जी विचार करणारी होती, ज्ञानसूर्य देजवणारी होती, यांना संपवण्याचं काम केलं. मी तुकोबा माणसांच्या आत पेरीत चाललो, मी तुकोबा माणसांच्या आत पेरीत चाललो, धर्म खोटा करण्याआधी तू मला ठार कर. पुस्तकाच्या मस्तकाच्या नेबुडाशी एकदा, पुस्तकाच्या मस्तकाची नेबुडाशी एकदा, आडवे येतील शाहू फुले आंबेडकर, आडवे येतील शाहू फुले आंबेडकर. म्हणजे हा संघर्षाचा इतिहास आहे. या विचारातून तुम्हाला महामानवांच्या विचारातून लिहिणार आहे. म्हणजे किती योग द्रोणाचार्य काळात